नमस्कार, मी भाग्यश्री टीचर अक्षरवल क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। हे बघा, आपण लहान मुलांना स्कूलमध्ये घालतो, प्री स्कूलमध्ये घालतो, अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये पाठवतो। त्यावेळेला मुलं खूप घाबरलेली असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मुलांना शिकवू नाही शकत, कारण मुलांचं मनच रमत नसते स्कूलमध्ये। आणि आपण जर अशा वेळेस लहान मुलांना पाटी किंवा वहीमध्ये जर आपण त्यांना लिहायला डायरेक्ट सुरुवात केली तर ती मुलं नाही करू शकत आहे, बरोबर। तर पहिले आपल्याला काय करावं लागतं, तर मुलांच्या मनामध्ये शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल गोडी निर्माण करावी लागते। मुलांना अभ्यास नाही वाटला पाहिजे। त्याच्यासाठी आपण काय करायचंय, जेव्हा आपण लहान मुलं स्कूलमध्ये येतात किंवा शाळेमध्ये येतात तेव्हा त्यांना पहिले स्कूलमध्ये, शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये अभ्यासाची गोडी लागण्यासाठी आपण काय करायचंय, त्यांना पहिले खेळाच्या माध्यमातून शिक्षण द्यायचंय। म्हणजे खेळामधून नकळतपणे काय करून घ्यायचंय, आपल्याला त्यांचा विकास करून घ्यायचाय। त्यांना वेगवेगळ्या संकल्पना शिकवायच्या आहेत, बरोबर। तर बघा, आता आपण स्कूलमध्ये जर मुलांना डायरेक्ट वही किंवा पाटीवरती आपण जर लिहायला चालू केलं, अ आई किंवा ABCD किंवा 1 2 3 4 असं जर लिहायला दिलं तर पोरं खूप घाबरणार आणि त्यांना ते लिहिताही येत नाही, कारण मुलांनी याच्या अगोदर कधी पेन्सिल हातामध्ये पकडलेली नसती, पेन हातामध्ये पकडलेली नसती। अशा वेळेस आपण काय करायचंय, तर जेव्हा मुलं पहिल्यांदा सुरुवातीला स्कूलमध्ये जातात तेव्हा त्यांना पाटी किंवा वही न देता आपण काय करायचंय, तर आपल्या घरामध्ये बघा रवा असतो, बरोबर आहे। आणि मुलांना काय होतं, ऑलरेडी मातीमध्ये खेळायला आवडतं, वाळूमध्ये खेळायला आवडतं। आपण काय करायचं, त्यांच्या आवडीमधूनच काय करायचं, आपल्याला त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर काय करायचं आपण, आता माझ्याकडे बघा इथं मी आपल्या घरामध्ये रवा असतो, तर मी काय केलंय, थोडासा रवा घेतलेला आहे। आपण स्कूलमध्ये, क्लासमध्ये किंवा घरीही मुलांचा अभ्यास घेताना काय करू शकतो, आपण अशा पद्धतीने एका ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काय करू शकतो, आपण रवा घेऊ शकतो। आता मुलांना ऑलरेडी अशा गोष्टींमध्ये खेळायला खूप आवडतं। आता हा रवा जो घेतलाय याच्यामध्ये काय आहे बघा, मुलांना हात लावायला द्या, तो किती सॉफ्ट आहे हे कळेल। त्याच्यानंतर तो छानपैकी असा पसरून घेतला आणि त्याच्यामध्ये जर मुलांना बोटानी वेगवेगळे आकार किंवा लाईन मारायला दिल्या, अशा पद्धतीने बघा, स्टँडिंग लाईन, उभी रेषा, स्लिपिंग लाईन, आडवी रेषा, किंवा त्यांना सुरुवातीला एक 5 मिनिटं त्यांना खेळू देत, त्यांच्या मनाने त्यांना जे खेळायचंय ते खेळू दे। ते हात लावून बघतील, मुठीमध्ये उचलून घेतील किंवा वेगवेगळे काही, म्हणजे त्यांना जे सुचल ते त्यांना करू देत। तुम्ही असं नाही सांगायचं त्यांना की तुम्ही स्टँडिंगच लाईन मारा, तुम्ही स्लिपिंगच लाईन मारा। त्यांना त्यांच्या कल्पनेला तुम्ही वाव द्यायचंय, तर त्यांना तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने। त्यांना खेळू देत, थोडा वेळ खेळल्यानंतर बघा, मग आपण खेळता खेळता त्यांना सांगू शकतो, हे बघ बाळा, मी काय बनवलंय याच्यामध्ये, याला उभी रेषा म्हणतात, याला आडवी रेषा म्हणतात। किंवा ते खूप थकल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे बघा, आपण काय करू शकतो, डिझाईन काढू शकतो, आकार काढू शकतो। आता जसं की बघा, आता मी इथं फ्लावर काढते, याच्यामध्ये आपण एक काढून दाखवलं तर मुलं त्यांच्या कल्पनेने काय करतात, वेगवेगळे, म्हणजे आपण विचारही नाही करू शकत, एवढ्या कल्पना मुलांच्या मनामध्ये चाललेल्या असतात, पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मुलांना देऊ शकता। आणि याने काही चुकून मुलांनी हात जरी तोंडामध्ये घातला तर याने काही साईड इफेक्ट मुलांना होणार नाही किंवा त्रास होणार नाही। हे तुम्ही घरच्या घरी छान प्रकारे करू शकता। याने काय होईल, बोटांचा व्यायामही होईल, मुलांचं लक्षही लागेल आणि खेळता खेळता तुम्ही विविध प्रकारे, आता याला जिलेबी म्हणतात, असे वेगवेगळे आकार किंवा फ्लावर्स तुम्ही काही याच्यामध्ये शिकवू शकता। त्याचप्रमाणे बघा, आता जर तुम्हाला जर रव्यामध्ये जर खेळायचं नसेल तर आपल्याकडे बघा घरामध्ये रांगोळी असते किंवा स्कूलमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम, उपक्रम आपण राबवतो, त्याच्यामध्ये काय लागते, आपल्याला रांगोळी लागते। रांगोळी असतेच, आपल्याला काही विकत आणायची गरज नाही। तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारे ट्रे मध्ये काय करू शकतो, आपण ही व्हाईट रांगोळी मी घेतलेली आहे बघा। तर मग आपण काय करू शकतो, ह्या व्हाईट रांगोळीमध्ये सुद्धा आपण बोटानी वेगवेगळे आकार काढू शकतो। आता हा मी स्नेक काढलेला आहे बघा, इथं स्नेक म्हणजे साप काढलेला आहे इथं, अशा प्रकारे। त्याच्यानंतर परत आपण काय सांगू शकतो मुलांना, की बाबा आपण याच्यामध्ये निसर्ग चित्र सुद्धा आपण छान काढू शकतो। तुम्हाला इथे समोर काय काय दिसतंय सांगा बरं। कोणी मुलं म्हणतील मला झाड दिसतंय, आपण झाडाचे पिक्चर याच्यामध्ये काढू शकतो। त्याच्यानंतर तुम्ही डोंगर काढू शकता याच्यामध्ये, तुम्ही फ्लावर काढू शकता याच्यामध्ये, स्काय काढू शकता। म्हणजे मुलांना जे दिसेल ते त्यांना सांगायचं की तुम्ही करा। हाताने छान असं पसरलं तर ते पुन्हा जाते, म्हणजे काय होते, पाटीवरती किंवा
नोटबुक खराब होण्याचा पण प्रश्न येणार नाही आणि मुलांचं मनही रमेल आणि मुलांना खूप आवडेलही. खेळता खेळता अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना विविध शेप्स, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन म्हणजेच उभी रेषा, आडवी रेषा, वेगवेगळे आकार, त्रिकोण, चौरस किंवा ड्रॉइंग शिकवताना सुद्धा तुम्ही याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकता. म्हणजे प्ले ग्रुपची मुलं, नर्सरीची मुलं, त्यांना आपण या पद्धतीनं जर शिकवलं तर नोटबुकमध्ये काढताना किंवा वहीमध्ये पाठीवरती काढताना ती मुलं पटकन काढतील. घेऊ शकता. नदी काठी गेले कधी फिरायला वगैरे तर वाळूमध्ये मुलांना खेळण्यासाठी द्या किंवा गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये जरी गेला तरी मातीमध्ये खूप बसल्या बसल्या आपण शेतामध्ये गेल्यावरती सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे आकार, ऍक्टिव्हिटी करू शकतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.